नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजताच्या न्यूजरूम बुलेटिनमध्ये काय विशेष अगदी थोडक्यात आपल्याला सांगते। तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रभू श्रीरामांच्या नगरीत अयोध्येमध्ये मी आता आहे आणि अर्थातच उद्या म्हणजे 25 नोव्हेंबरला होणारा ध्वजारोहण सोहळा त्याची काही खास दृश्य खास वैशिष्ट्य या बुलेटिनमध्ये आपल्याला बघायचीच आहेत। पण त्याचसोबत महाराष्ट्रभरातल्या महत्त्वाच्या बातम्या त्याचाही आपल्याला थेट अयोध्येमधनं आढावा घ्यायचा आहे। आजचं न्यूजरूम बुलेटिन न्यूजरूममधनं नाही तर थेट प्रभू श्रीरामांच्या मंदिर परिसरातनं होणार आहे। पहिली महत्त्वाची बातमी अर्थातच डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातली। या प्रकरणातले सगळे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकांचा रंग आता हळूहळू चढू लागलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युती तुटलेली आहे। भाजपने स्वबळाची घोषणा केली आहे। नेमकं काय घडतंय? कल्याण डोंबिवलीवरनच पहिली ठिणगी पडलेली होती शिवसेना आणि भाजप यांच्यामधल्या नाराजीची। तर ही मोठी बातमी आहे ज्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। राज ठाकरेंनी मराठी माणसाला एक मोठं आवाहन केलंय की मराठी माणसासाठी एक प्रकारे शेवटची लढाई आहे। आता ही लढाई जिंकली नाही तर पुढे कदाचित काही होऊ शकणार नाही। हे आवाहन नेमकं काय आहे त्याचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे। स्मृती मानधना क्रिकेट प्लेयर जिचं लग्न गेले काही दिवस खूप चर्चेत होतं, पण ते लग्न आता पुढे ढकलण्यात आलेलं आहे अनिश्चित काळासाठी। तिचे वडील आजारी आहेत। काय नेमकं झालंय स्मृतीच्या लग्नाच्या बाबतीत हेही बघायचं आहे। आणि पुन्हा अर्थातच प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्येची सफर करायची आहे। अयोध्येमधल्या उद्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या विशेष बातम्या पाहायच्या आहेत। तर थोड्याच वेळात आपण भेटूयात थेट अयोध्येमधनं माझ्यासोबत आणि कॅमेरामन प्रशांत सोबत। धन्यवाद।